राष्ट्रसंत विद्यानिकेतन प्राथमिक शाळा उमरखेड. वर्ग 5वा. विषय आहे परिसर अभ्यास भाग 1. यामध्ये आपण इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकातील परिसर अभ्यास भाग 1 पाठ 18वा आहे आणि आपल्याला हा पाठ सेतू अभ्यासाच्या अभ्यासक्रमाला पण आहे. कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल. आता इथे तुम्हाला चित्रामध्ये काय काय दिसत आहे. सन 1950मध्ये आपल्याला इथे पहिलं चित्र पहा, दुसरं पहा सन 1970, सन 1990 पहा इथे, आणि आज म्हणजे सुरुवातीचं चित्र पहा. आधी एक दोघंच जण होते, त्यानंतर त्यांचं कुटुंब पहा इथे तुम्हाला काय दिसत आहे. आणि कुटुंबामध्ये होत असलेले जे बदल तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत त्यामध्ये तुम्हाला काय आढळते याविषयी आपल्याला थोडी चर्चा करायची आहे. तर आता या चर्चेमध्ये आपल्याला जाणून घ्यायचे आहे की आपण कालांतराने लहानाचे मोठे होत असतो, म्हणजेच आपल्या कुटुंबात बदल होत असतो. छोटे असाल, छोटेपेक्षा मोठे व्हाल, तेहीपेक्षा मोठे, आणि एक दिवस म्हातारे. आणि एक या चित्रामध्ये तुम्हाला फोटो दिसत आहे पहा, या 2 नंबरच्या चित्रामध्ये. तर आपण जन्माला येतो त्याचप्रमाणे मृत्यूसुद्धा पावतो. आता या ठिकाणी करून पहा. या ठिकाणी काय दिसत आहे आपल्याला. आई वडील आणि आजी आजोबांना विचारून तुमच्या कुटुंबाविषयी खालील माहिती मिळवा. जर तुम्हाला या प्रकारे माहिती आपल्या कुटुंबाबद्दल पाहिजे असेल तर घरातले जे आजी आजोबा आहे त्यांना विचारून कुटुंबांविषयी खालील माहिती मिळवा. कोणती माहिती मिळवाल. वर दिलेल्या वर्षी तुमच्या कुटुंबात किती माणसे होती, वर जे वर्ष दिलेलं आहे त्यावेळेस तुमच्या कुटुंबात किती माणसं होती. आता एखाद्या वेळेस आठवणार पण नाही आपल्या आईवडिलांना. कुटुंबातील माणसाच्या संख्येत बदल झाला का. जी माणसं होती कुटुंबामध्ये त्यामध्ये काही बदल झाला का, आणि हा बदल कशामुळे होत गेला. कुटुंबातील माणसांची संख्या वेगवेगळी असू शकते. ती संख्या कायम राहत नाही, ती कमी अधिक होत असते. कुटुंबातील सदस्यांच्या पहा, आता फार महत्त्वाचं आहे. कुटुंबातील सदस्यांच्या लग्नामुळे कुटुंबाच्या सदस्यांच्या संख्येत वाढ किंवा घट होते. वाढ होते म्हणजे एखादं मूल जन्माला येते किंवा त्याऐवजी कोणीतरी मरण पावते म्हणजे घट होते. लग्नानंतर काकू आणि वहिनी आपल्या घरी आल्याचे आणि आत्या किंवा ताई दुसऱ्या घरी गेल्याचे तुम्ही पाहिले असेल. किंवा जन्म किंवा मृत्यूमुळेही कुटुंबातील सदस्यांच्या संख्येत बदल होतो. ताई असेल, ताईचं लग्न झालं असेल म्हणजे ती संख्या आपल्या कुटुंबातली कमी झालेली आहे. नवी पिढी जन्माला येते, त्याचबरोबर कुटुंबाची वाढ होते. म्हातारपण, आजार, अपघात यांसारख्या कारणामुळे कुटुंबातील सदस्य दगावतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी होते. काही वेळा अपघात होतो किंवा म्हातारपणामुळं कुटुंबातील संख्या कमी होऊ शकते. काही वेळा शिक्षणासाठी मुले मुली दुसऱ्या ठिकाणी जातात. तसेच कामधंदा, नोकरी, व्यवसायानिमित्त घरातील माणसे दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहू लागतात. अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर करणे असे म्हणतात. विवाह, जन्म, मृत्यू आणि स्थलांतर पहा. विवाह म्हणजे लग्न, जन्म म्हणजे जन्म घेणे, जन्माला येणे, मृत्यू म्हणजे मरण पावणे, आणि स्थलांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. मग कोणकोणत्या कामासाठी एका ठिकाणाहून आपण दुसऱ्या ठिकाणी जात असतो. स्थलांतर यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी अधिक होत राहते. अशा प्रकारचे बदल फक्त आपल्याच कुटुंबात होतात असे नाही, असे बदल संपूर्ण समाजातही होत असतात. तर यामध्ये आता तुम्ही जी माहिती आहे ही वाचून घ्यायची, आणि यामध्ये तुम्हाला माहीत आहे का म्हणजे पहा इथे पेज नंबर आहे 111. आता यामध्ये पहा पक्षी दिसत आहेत. पक्षीसुद्धा स्थलांतर करतात. अन्न आणि निवाऱ्यासाठी अनेक पक्षी स्थलांतर करतात. आकाशात इंग्रजी व्ही पहा इथे व्ही जे अक्षर दिसत आहे इंग्रजीमधलं, व्ही अक्षरासारखा आकार करून उडणाऱ्या हंसाचा थवा तुम्ही पाहिला आहे का. अत्यंत सुंदर दिसणाऱ्या रोहित पक्ष्यांविषयी तुम्ही ऐकले आहे का. हे पक्षी दरवर्षी ठराविक वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. काही पक्षी दूरवर उडत जातात तर काही जवळच्याच ठिकाणी जाऊन राहतात. ऑक्टोबर ते मार्च
या महिन्याच्या दरम्यान रोहित पक्षी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. पक्षी थव्याथव्याने उडतात. ते एकमेकांच्या सोबतीने एकत्र राहत असले तरी त्यांना काही माणसांसारखे कुटुंब नसते किंवा माणसासारखा शेजारही नसतो. आता इथे सांगापाऊमध्ये बघा, यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची तिकीटं दिसत आहेत. शेजारी दिलेली तिकिटांची चित्रे पहा. समाजात झालेले कोणते बदल तिकिटांवरच्या चित्रातून दिसत आहेत? कुटुंबातील माणूस काही कारणाने घरापासून दूर गेला की पत्राने, दूरध्वनीद्वारे आणि आता इंटरनेटद्वारे संपर्कात राहतो. या आधुनिक संपर्क माध्यमामुळे जग जवळ आले आहे. पहा, ही जी तिकीटं तुम्हाला दिसत आहेत, तर या तिकिटांमध्ये तुम्हाला होत असलेला बदल आणि जग कशा प्रकारे जवळ आलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. जुन्या काळापासून आतापर्यंत कुटुंबाच्या स्वरूपात खूप बदल झाले आहेत. शेतीतून स्वतःची उपजीविका करणारा माणूस हा एका जागी स्थिरावला होता. शेतीच्या कामासाठी खूप माणसे लागत, त्यामुळे नात्यागोत्यातील अनेक जण एकत्र राहत. या सगळ्यांची मिळून मोठे कुटुंब बनत असे. कुटुंबातील माणसांची संख्या जशी वाढली तसतसे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले. व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास होत गेला. शहरे वाढू लागली. पोटा पाण्यासाठी माणूस जिथे कामधंदा मिळेल तिथे जाऊन राहू लागला. मोठी कुटुंबे विखुरली गेली, त्यामुळे कुटुंबे छोटी झाली. आता कुटुंबातील काही आपल्या पोट्या पाण्यासाठी, म्हणजे जसं काही एखादं काम पाहण्यासाठी किंवा कोणाला नोकरी, तर यामुळे ते बाहेरगावी निघून गेलेले, त्यामुळे ते मोठं कुटुंब छोटं झालेलं आपल्याला आढळून येईल. गेल्या काही वर्षात शिक्षण आणि नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यात आणि परदेशात जाण्याचे प्रमाणही खूप वाढले आहे. काही वेळा कुटुंबातील एखादी व्यक्ती परदेशात असते, तर एखादी व्यक्ती आपल्याच देशातील दुसऱ्या शहरात असते. त्यामुळे कुटुंबही बदलत आहे. अशा बदलणाऱ्या कुटुंबाप्रमाणेच शेजारही बदलत जातो. आता शेजार कशा प्रकारे बदलतो करून पहा. तुमच्या शेजारी राहणाऱ्या कोणत्याही 3 कुटुंबांची खालील माहिती गोळा करा. त्यांचे मूळ गाव कोणते, त्या गावातून आताच्या ठिकाणी त्यांचे कुटुंब कधी आणि कसे आले, तेथे त्यांनी कोणते बदल पाहिले. कामधंदा, नोकरी, व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणासाठी माणूस स्थलांतर करतो. स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते. वेगळे सणवार, वेगळे खाद्यपदार्थ, वेगळ्या चालीरीती यांच्याशी ओळख होते. तरीही सारी माणसे माणूस म्हणून एकच आहेत हेही कळते. माहीत आहे का तुम्हाला, कामधंदा, रोजगारांसाठी काही जणांना वारंवार स्थलांतर करावे लागते. उदाहरणार्थ पाहता येते ऊस तोडणी करणारे कामगार किंवा बांधकाम करणारे कामगार, असे अनेक जण जिथे काम मिळेल तिथे स्थलांतर करतात. अशा वारंवार स्थलांतर कराव्या लागणाऱ्या पालकांच्या मुलामुलींना परिसरातील शाळेत प्रवेश दिला जातो. आता इथे तुम्हाला चित्रामध्ये काय काय दिसतं आहे पहा. शेजारात बदल कशा प्रकारे होतो सांगा पाहू. इथे काय सुरू असेल चर्चा करा तुम्ही. त्यानंतर इथे खाली चित्र पहा. इथे तुम्हाला चित्र दिसत आहे पहा. ही माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे. या चित्रात तुम्हाला काय दिसते, तुम्ही आणि तुमच्या शेजाऱ्यांमध्ये कोणत्या गोष्टींची देवाणघेवाण होते. आता इथे हे जे चित्र तुम्हाला दिसत आहे यामध्ये आपला शेजारी खरा पहारेकरी. कुटुंबाव्यतिरिक्त आपला रोजचा संबंध आपल्या शेजाऱ्यांबरोबर येतो. आपण एकाच परिसरात राहतो. परिसरातील कचरा, सुरक्षितता, पाणी आणि वीज यांसारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत लागते. वेळप्रसंगी आपले नातेवाईक आपल्या मदतीला येईपर्यंत शेजारीच मदतीला येतात. एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजार संबंध सलोख्याचे होतात, म्हणजे जवळचे होतात. सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले समूह जीवन आनंदी होते. पहा इथे तुम्हाला दिसत आहे चित्रामध्ये शेजारी बाजारी किंवा कशाप्रकारे त्यांचे संबंध जवळचे होतात याविषयी या पाठामध्ये आपल्याला माहिती जाणून घेतली आपण. या पाठामध्ये आपण काय शिकलो पहा. कुटुंबातील सदस्यांची संख्या एकसारखी राहत नाही. विवाह, जन्म, मृत्यू आणि स्थलांतर
यांमुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी अधिक होत राहते. स्थलांतरामुळे देशातील विविधतेची ओळख होते. सणवार, खाद्यपदार्थ, चालीरीती यांच्यातील वेगळेपणा पाहायला मिळतो. आपल्या कुटुंबात जसे बदल होतात तसे शेजारपाजारच्या कुटुंबातही बदल होत असतात. एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात. सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले समूह जीवन आनंददायी होते. सलोखा आणि समूह जीवन यामुळे आपले संबंध कसे आनंददायी होते या पाठामध्ये बघितलं आपण. सेतू अभ्यासामध्ये हा पाठ आहे आपल्याला पुढच्या तासिकेला. तर हा पाठ नीट वाचून घ्या आणि वाचन करून तो पाठ समजून घ्या. धन्यवाद.